शेतकरी बंधूंनो नमस्कार। आता बऱ्याच शेतकऱ्याचे प्रश्न असतात, त्यातल्या त्यात नारळावर फार असतात। तुम्ही जर बघितलं आता इंस्टाग्रामला जवळजवळ 1,57,000 लोकांनी नारळ बघितलाय आणि नारळावर इतके प्रश्न चालू आहेत शेतकऱ्याचे की बोलायचं काम नाही। आता व्हरायटी कुठली लावायची कळलं का, कशी लावायची हे आपण सांगू, पण व्हरायटी कुठली लावायची ज्याचा त्यांना निर्णय घ्यायचा आहे। आता हे जे आमचे मित्र आहेत शिवाजी शेटके साहेब, तळंदगे तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथील, त्यांनी आता ही नारळ लागवड केली आहे। तर ती किती केली आहे, कशी केली आहे तेवढं त्यांना सांगा। हे आपण गंगाबोंडम म्हणून व्हरायटी आहे, ती शहाळासाठी पण वापर होतो। खोबरं पण त्याचं चांगलं 12 ते 15 mm साईज होऊ शकतं आणि ऑइल पर्सेंटेज 68% आहे, म्हणून आम्ही निवडले। आणि गंगा बोंडम मरू व्हरायटी आहे कळलं का, ह्याने निवडली का तर जाडी चांगल्या खोबऱ्याची, पाण्यासाठी पण वापरता येते आणि दुसरी गोष्ट साईज चांगली येते आणि 3 वर्षात उत्पन्न चालू होईल आणि 3 वर्षात चालू होतं बरं का। पण सगळ्यांनी लक्षात ठेवा, थोडं व्हरायटीवाले किंवा नर्सरीवाले थोडं ज्यादा बोलतात, लवकर चालू होते, पण चालू व्हायला 4-5 वर्ष निश्चित लागतात सगळ्या नारळाच्या झाडाला चांगलं उत्पन्न म्हणून चालू व्हायला। उगी कुठेतरी एखादा हे आला, फुलोरा आला म्हणजे नारळ लागला असं समजायचं नाही। तर सगळ्या शेतकऱ्यांनी नारळ लावताना एवढं लक्षात ठेवा। आता हे किती फ्रेश आहे बघा, ह्याला पानं जी आलेत नवीन पानं, हे नवीनच असेल ना? हो, नवीन 1 2 3 4 पानं आलेत। लागवड कधीची आपली? ऑगस्ट मधली लागवड आहे, म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल 7-8 महिने झालेले आहेत। हो, ह्याचा फ्रेशनेस बघा, हे तुम्हाला केमिकल मध्ये दिसणार नाही। ते अगोदरचं पान आहे, हे जर बघितलं तर हे अगोदरचं पान आहे, तुम्हाला करपलेलं दिसतं ते, पण आता नवीन जी पानं यायला लागल्यात ती एकदम चांगली यायला लागल्यात आणि ह्याची ग्रोथ चालू झाली आहे। सगळ्यात महत्वाचं आता ह्याच्या शेजारी बघा ही ज्वारी लावली आहे, ज्वारी किती क्लिअर आहे बघा, एकदम क्लिअर ज्वारी आहे बघा। ही ज्वारी कशासाठी लावली आहे? सावलीसाठी, चारा आणि सावली दोन्हीसाठी लावलेली आहे। तर शेतकरी बंधूंनो सगळ्यांनी लक्षात ठेवा, नारळ ज्यांना लागवड करायची आहे त्यांनी असा हे थोडं बांध घालून त्याच्यावर लागवड केलेली आहे। नारळ लावताना नारळ जमिनीच्या लेवलला लावायचा, फक्त नारळ ठेवायपुरतीच जागा करायची। जे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहेत, मराठवाडा विदर्भ हा जो एरिया आहे, ह्या एरियामध्ये सगळ्यांनी लक्षात ठेवा, नारळ खड्डा काढून खाली घालायचा नाही। खड्डा काढा तुम्ही, पण खड्डा पूर्ण भरायचा, नारळ ठेवायपुरतीच जागा करायची, लक्षात आलं का? आणि महत्वाचं, नारळाला 6 ते 8 पानं विलग झालेली पाहिजेत। आता ह्याला माझ्यावर तेवढी दिसत नाहीत, कारण तुम्ही कट केलेलं पण दिसत नाही, एकच पान फक्त कट केलेलं आहे। कट केलेत का? तर 6 ते 8 पानं विलग झालेली पाहिजे, जुळलेली नको, हे अशी क्लिअर विलग झालेली पानं पाहिजेत। तर मला वाटतं सगळ्यांच्या हे लक्षात आलं असेल। अधिक माहितीसाठी तुम्ही काय करा, मागले नारळावरचे एपिसोड बघा। तर आपण हा एपिसोड इथंच थांबूया। नमस्कार शेतकरी बंधू।